आरक्षण हे मराठा समाजाला का पाहिजे? नोकरीमध्ये पाहिजे, शिक्षणामध्ये पाहिजे. नोकरीमध्ये का पाहिजे? 2019 ते 2000 आपलं सरकार येतो. अध्यक्ष महोदय, गव्हर्नमेंटमध्ये नोकरी मिळत नाही पहिली गोष्ट मराठा समाजाच्या माणसाला. लगेच 100 जागा निघाल्या तर त्यातल्या 2 जागा मराठा समाजासाठी असतात, ओपन साठी. अध्यक्ष महोदय, शिपायाच्या भरतीसाठी मराठा समाजाचा जमी झालेला मुलगा, मास्टर ऑफ इंजिनियर झालेला मुलगा शिपायाच्या परीक्षेसाठी उभा राहतो. शिपायाच्या परीक्षेसाठी. ही शोकांतिका आहे मराठा समाजाची. याच्यासाठी आरक्षण पाहिजे, याच्यासाठी आरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मी कळकळीचे हात जोडून विनंती करतो सगळ्या नेत्यांना, कुणी कुणाचं आरक्षण घेणार नाही, कुणी कुणाचं आरक्षण पळून नेणार नाही. ज्याचा त्याला हक्क मिळणार आहे. आग लावायची कामं करतात त्या नेते मंडळींना विचारा, तुम्हाला एकत्र राहायचं का नाही राहायचं. पण या महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्माचा माणूस एकत्र राहण्यासाठी तयार आहे. जसा माझा जन्म झाला तसा मी सगळ्या समाजात राहतो. सगळ्या समाजाचे लोक माझ्याबरोबर राहतात, मी राहतो, त्यांच्या घरी जातो, जेवतो, राहतो, खातो, आम्ही सगळं करतो. मित्र म्हणून राहतो, भाऊ म्हणून राहतो. आता काय झालंय? मराठा समाजाने अमुक केलं, मराठा समाजाने तमुक केलं, मराठा समाजाने असं केलं, मराठा समाजाने तसं केलं. आमचा प्रामाणिकपणा काय? आम्हाला काय सांगायचं? आम्हाला मराठा समाज, ओबीसी समाज, एससी समाज, एमटी समाज हे सगळे समाज एकत्र राहिले पाहिजे.